इस्लामी दहशतवादाचं अस्तित्व मान्य करायला किती टक्के मुस्लिम दहशतवादी आहेत हा प्रश्न विचारावाच का वाटतो? बरं, टक्केवारीमध्ये जायचं असेल तर आपण मुस्लिमांमधल्या एक्स्ट्रीमिस्टची टक्केवारी काय याकडे जाऊया. जगात 200 कोटी मुस्लिम आहेत. सर्व इंटरनॅशनल इंटेलिजन्स एजन्सीज असं म्हणतात की 15 ते 25% मुस्लिम एक्स्ट्रीमिस्ट आहेत. म्हणजे अतिरेकी मुस्लिम विचार, मुस्लिम मूल तत्ववाद, इस्लामी अतिरेक हा सगळा साधारण 15 ते 25% लोकांच्या मनात रुजलेला आहे आणि ते ह्या एक्स्ट्रीमिस्ट भावना बाळगतात असं सर्व इंटेलिजन्स एजन्सीज म्हणतात. आपण फक्त 25% मुस्लिमांचं काय याचा जरी विचार करायचं ठरवलं तरी ही मुस्लिमांची संख्या ठरते ऑलमोस्ट 50 कोटी. भारताची लोकसंख्या 150 कोटी. भारताच्या लोकसंख्येच्या 1/3 जेवढे लोक आहेत ना ते भारतात नाहीयेत, पण जगभरात 50 कोटी मुस्लिम एक्स्ट्रीमिस्ट विचारांचे आहेत. म्हणजेच 1 की 2 की 4 की 25% मुस्लिम कट्टर आहेत का, किती टक्के मुस्लिम कट्टर आहेत हा प्रश्नच इररिलेव्हंट आहे. कट्टर इस्लाम नावाची एक फिलॉसॉफी अस्तित्वात आहे. ती फिलॉसॉफी मानणारा एक मोठा समूह आहे जो जगभर हायदोस घालतोय. हे मान्य केल्याशिवाय आपण प्रामाणिक आहोत असं म्हणता येणार नाही. हे मान्य केल्याशिवाय आपण लॉजिकल आहोत असं म्हणता येणार नाही. हे मान्य केल्याशिवाय आपले डोळे आणि कान उघडे आहेत असं म्हणता येणार नाही.